अकोल्याच्या पातूर तालुक्यातील विवरा गावात जेसीबीच्या साह्यानं मोठ्या प्रमाणात अवैध मुरुम उत्खनन झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। अंदाजे 700 पेक्षा जास्त ट्रॉली मुरुम नेण्यात आल्यानं शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे। विवरा गावात तलाठी कार्यरत असतानाही हे उत्खनन सुरू कसं राहिलं असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे। तक्रारीनंतर तहसीलदार राहुल वानखडे यांनी पथक पाठवून पंचनामा केल्याचं सांगितलं जात आहे। तरी तक्रारदारांना कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप आहे। कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचं तक्रारदारांनी सांगितलं आहे। विवरा माजी पोलीस पाटील भुजंगराव त्र्यंबकराव देशमुख गावकरी माझ्याकडे आले होते। त्यांनी सांगितलं की खड्डावर रोज जेसीबी आणि मुरुम चालू आहे, कोणी काही लक्ष याच्याकडे देऊन नाही राहिलं। म्हणून आम्ही 2-4 लोक पाहायला गेलो। आम्हाला 5 खड्डे दिसले, त्या 5 खड्ड्याचे फोटो काढले गावकऱ्यांनी आणि तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं गावकऱ्यांनी की बा हे मुरुम खूप इतका चालला, पण त्यांनी लक्ष दिलं नाही। पंचनाम्याला माणसं पाठवले, ज्यांनी तक्रार केली होती त्यांना बोलावलं नाही, काहीच नाही। थुतूरमुतूर चौकशी केली आणि सर्व सोडून दिलं। पातूर तालुक्यातील विवरा खरड या ठिकाणी जो महसूलचा जो मुरुम आहे, तो मुरुम जेसीबी लावून या ठिकाणी कमी 7-8 टाली मुरुम चोरी गेलेला आहे। या गावामध्ये तलाठी रवी पाली असताना सुद्धा मुरुम गेलेला आहे। अशी दखल अजून कोणी घेतलेली नाही। गावकऱ्यांनी अशी तहसीलला कंप्लेंट दिलेली आहे, परंतु त्या तक्रारवर तहसीलदार साहेबांनी थातूरमथूर चौकशी केली। तक्रारदारांना न कळविता त्याच्या माघारी येऊन पंचनामा केलेला आहे। असे समजते की या प्रकरणामध्ये तलाठी तहसीलदार सर्व म्हणजे मिसळलेले आहेत, अशी तक्रार या ठिकाणी झालेली आहे।